सर्वांना माझा शरणो शरणार्थी। मी प्राध्यापक आनंद कर्णे, विश्वगुरु जगज्योती महात्मा बसवण्णा तसेच सर्व 770 शरणगण, मन्मतादी संत, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज या सर्वांना व तमाम या भारतामध्ये ज्यांनी ज्यांनी समतेचं तत्व पेरलं, ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या लोकशाही मूल्याची शिकवण संपूर्ण भारतासमवेत जगाला दिली, त्या सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो। बांधवांनो, याच लाईव्ह अनुभव मंडप पेज आणि लिंगायत लाईव्ह पेजमध्ये मी जवळपास 100 दिवस बसवादी शरणांच्या विचाराचा जागर केला। महात्मा बसवण्णाच्या वचनामध्ये कशा पद्धतीची वैश्विक मूल्ये आहेत, जगाला प्रेरणा देणारी मूल्ये कशी बसवण्णाच्या वचनामध्ये आहेत, हे मी प्रवचनाच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळामध्ये 100 दिवस जागर केला। कुठल्याही महाराजांनी अशा पद्धतीनं कदाचित केलं नसेल, परंतु एक सर्वसामान्य महात्मा बसवेश्वराचा वारसदार म्हणून, या देशाचा कट्टर भारतीय म्हणून मी 100 दिवस लोकशाहीला संवर्धित करणारे, लोकशाहीला मजबूत करणारे, या देशामध्ये राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असते ती सर्व मूल्ये प्रवचनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्याचा मी प्रयत्न केला। पण मागील काही दिवसामध्ये आमच्या समोर एक पॉम्पलेट आलं, एक पत्रक फिरतंय सध्याला संपूर्ण गल्लोगल्ली। एरवी यांना कधी फिरायची, माझ्या समाजाच्या समस्येची आपण फिरून समाजामध्ये बघावं, समाजात काय कमी आहे, समाजामधला अध्यात्म कसा आहे याची कधी गरज पडली नाही। पण नेमकं राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज दुर्दैवानं आमच्यातनं निघून गेले आणि तब्बल बरोबर 4 महिन्यानंतर काही समाज विघातकी, समाजद्रोही माणसे पत्रकं वाटत आहेत आणि त्या पत्रकावर स्पष्ट उल्लेख आहे की काय उल्लेख आहे, स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यावर की येणाऱ्या जनगणनेमध्ये लिंगायतांनी हिंदू वीरशैव लिंगायत असं लिहावं। पत्रकावर स्पष्ट उल्लेख, आणि पत्रकावर समाजाची गुत्तेदारी घेण्यासाठी फक्त 4 माणसं येतात। 4 माणसं म्हणजे समाज आहे माझा, 2-4 महाराज म्हणजे माझा समाज आहे। लिंगायत समाजामध्ये 1300च्या वर मठ आहेत। लिंगायत समाजामध्ये अनेक धुरंधर आहेत। याच समाजातून राष्ट्रपती पदावर माणूस गेला, याच समाजातून गृहमंत्री पदावर माणूस गेला, याच समाजातून वेगवेगळ्या राज्याचे राज्यपाल झाले, याच समाजातून अनेक राज्याचे मुख्यमंत्री झाले, या समाजातून अनेक लोकसेवक झाले, आमदार खासदार होऊन या देशाच्या संसदेमध्ये जाऊन लोकशाहीला मजबूत करण्यासाठी या समाजाने स्वतःचं मोठं योगदान दिलेलं आहे। आणि ही काही माणसं या पत्रकाच्या माध्यमातून लिंगायताला राष्ट्रद्रोही म्हणतात, लिंगायताला राष्ट्रविघातक म्हणतात। आणि आम्ही शांत, पायाखाली आग असून सुद्धा आमचं डोकं थंड आहे नाही। म्हणून बांधवांनो, मला फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण एकमेव तेच आहे की आज समाजामध्ये हिंदू लिंगायत वीरशैव नावाची नोंद करण्याची एक विषारी प्रयोग काही माणसांकडून जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण माझा समाज हा शिक्षित तर आहेच, सुसंस्कृत तर आहेच, पण तो महात्मा बसवण्णाच्या विचारामध्ये वाढणारा छावा आहे। आमच्या बसवण्णांनी ज्या समाजाला खऱ्या अर्थाने ओळख दिली तो समाज म्हणजे लिंगायत समाज आहे। आणि अनेक आरोप आहेत त्याच्यामध्ये। मी माझ्यासमोर पत्रक, बऱ्याच जणांना कदाचित पत्रक मिळाले असतील, आम्ही त्या पत्रकाचा जाब विचारायला गेलो तर आम्हाला ते वेगळ्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल करतात। ही जी भूमिका आहे,
ही भूमिका माझ्या सर्वसामान्य समाज बांधवापर्यंत गेली पाहिजे, म्हणून एक समाजातला शिक्षित घटक आहे मी. 4 विषयामध्ये MA झालेला, BEd झालेला, प्राध्यापिके पेशेमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचं बाळकडू पोरांच्या मस्तकामध्ये रुजवत असताना आमच्या नसानसामध्ये आणि आमच्या रक्तारक्तामध्ये राष्ट्रभक्ती पेरलेली आहे. तुम्ही आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवता, तुम्ही आम्हाला राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देता. या लिंगायताला राष्ट्रभक्ती शिकवण्याच्या नादात कोणी जायचं नाही, कारण लिंगायताचा इतिहास वाचून पहा. लिंगायत काही बोलत नाही म्हणून तुम्ही त्यांना काहीही म्हणता. एका गीतामध्ये उल्लेख केला त्यांनी, काय गीत आहे पहा. त्या गीतामध्ये असा उल्लेख आहे की समाज शक्ती होय प्रेरणा, राष्ट्रभक्ती हे रूप शिवे, देशद्रोही निष्भ्र होतील, दर्शन घडता जनशक्तीचे. आम्हाला तुम्ही देशद्रोही म्हणता. लिंगायत धर्माची मागणी करणाऱ्या माणसांना देशद्रोही म्हणता तुम्ही. मग ह्या राष्ट्रविघातक देशद्रोही लिंगायताचं नेतृत्व कोणी केलंय? लिंगायत धर्माची मागणीचं नेतृत्व कोणी केलंय? आमचं नेतृत्व राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केलेलं आहे. मग या समाजाचं नेतृत्व करणारे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना तुम्ही काय म्हणताय? आणि आम्ही गप्प बसायचं? आम्ही एवढे शंड नाही. महाराजांच्या विचारधारेखाली वाढणारे आणि त्यांच्या त्या पाळण्यामध्ये वाढणारे आम्ही त्यांची लेकरं आहोत. आणि म्हणून राष्ट्रसंतांच्या कृतीवर जर कोणी चुकीच्या पद्धतीनं बोट ठेवत असेल, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पश्चामध्ये त्यांची कृती कोणी चुकीची ठरवत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही शांत बसणार नाही. बांधवांनो, आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे असं म्हणतात की राष्ट्रीय जनगणना 2021 या जनगणनेमध्ये हिंदू, वीरशैव, लिंगायत अशी नोंद करा. अहो, असा कोणता धर्म काढला तुम्ही? तुम्हाला कोणा धर्माचा संस्थापक व्हायचा असेल तर नवीन कोणता तरी धर्म घ्या ना, त्या धर्माचे खुशाल संस्थापक व्हा. पण आमच्या धर्मामध्ये अशा पद्धतीची भेदाभेद संस्कृती तुम्ही पेरण्याचं काम करत आहात आणि आम्हाला तुम्ही राष्ट्रभक्तीचे सल्ले देताय. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहितात ते की 2021च्या जनगणनेमध्ये जो वीरशैव, लिंगायत, हिंदू धर्माच्या रखाण्यामध्ये नोंद करेल तोच स्वतःची नोंद करून स्वतःच्या राष्ट्रभक्तीचा परिचय देईल. म्हणजे जो जर हिंदू या रखाण्यात नोंद करेल, हिंदू, वीरशैव, लिंगायत म्हणून, तो राष्ट्रभक्तीचा परिचय देईल म्हणे. आणि जो हिंदू रखाण्यात नोंद करत नाही तो कोण? मग तो कशाची परिचय देणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या, आम्ही समजून घेतलं पाहिजे. बांधवांनो, या अनुभव मंडप पेजवरून 100 प्रवचने देत असताना माझ्या समाजाने महात्मा बसवण्णाच्या विचारधारेचा एवढा जयघोष केला. महात्मा बसवण्णाची विचारधारा ही लोकशाहीवादी विचारधारा आहे, ही समतेची विचारधारा आहे, आणि तुम्ही महात्मा बसवेश्वराच्या वारसदारांना राष्ट्रद्रोही म्हणता. आणि ते पण त्याच पॉम्पलेटवर, बघा, त्याच पत्रकावर महात्मा बसवेश्वराचा फोटो ठेवून, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा फोटो ठेवून, संतश्रेष्ठ मणमत माऊलीचा फोटो ठेवून तुम्ही यांचा फोटो ठेवता आणि त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या माणसांना राष्ट्रद्रोही, राष्ट्रविघातक म्हणता. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला थोड्या तरी. अहो, तुम्ही कोणत्या कट्टर हिंदू समजणाऱ्यांना, आम्ही हिंदू विरोधी नाही, तुम्ही जाणीवपूर्वक हिंदू विरोधी लिंगायताला उभं करण्याचा प्रयत्न करत आहात. पण खबरदार, माझ्या हिंदू बांधवांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही वैदिक विचारधारेचे कट्टर विरोधक आहोत. कारण बसवण्णांनी वैदिक विचारधारा लाथाडून 12व्या शतकामध्ये इथल्या 18 पगड जातीच्या लोकांना इष्टलिंगधारी बनवलं. म्हणून आमच्यामध्ये लिंगायत गवळी आहेत, लिंगायत बुरुड आहेत, लिंगायत सांबार आहेत. त्यांच्या टीशा चेक करा, त्यांचे कागदपत्र चेक करा, त्यांच्यावर लिंगायत आहे, त्यांच्यावर नंतर सबपोड जात आहे. लिंगायत हा धर्म आणि त्यांची जात ही गवळी, बुरुड, वाणी या अशा पद्धतीच्या आमच्यामध्ये जाती आहेत. आणि मग आम्ही चर्चेला तयार आहोत. समाजामध्ये बुद्धिभेद करू नका, भगव्या वस्त्राखालून तर अजिबात करू नका. कारण भगव हे भारतातलं वैभव आहे. या भगव्यानं भारताच्या संस्कृतीला वैभवशाली केलेलं आहे. हेच भगव नेसून तथागत गौतम बुद्धांनी भारताला शांततेचा आणि जगाला ममतेचा संदेश दिलेला आहे. हेच भगव नेसून अनेक खऱ्या अर्थाने शरणांनी, महात्मा बसवेश्वराच्या विचारधारेतल्या अनेक लोकांनी
या देशामध्ये समता प्रस्थापित केलेली आहे. म्हणून भगव्याला बदनाम करण्याचं काम कोणी करता कामा नये. हां, तुम्हाला टीका तुमच्या स्वस्वार्थासाठी काही जर शिजवायचंच असेल तर तुम्ही खुशाल शिजवा. समाज सुज्ञ आहे, समाजाला समजतं. खऱ्या अर्थाने जंगम बांधवांना उस्कवण्याचं काम केलं जातंय. फक्त 2-4 शिवाचार्यांचं त्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वस्वार्थ दडलेला आहे. परंतु माझ्या बांधवांना विनंती आहे की जंगम ही संकल्पना 12व्या शतकाच्या अगोदर नव्हती. मग जंगम कोण होते त्या काळामध्ये? जे धर्माचा प्रचार प्रसार करत होते ते 18 पगड जातीतल्या लोकांची माणसं ही जंगम या संज्ञेस पात्र झाली. आणि तीच पुढं या संपूर्ण गोर गरीब अध्यात्मापासून अनाथ असलेल्या माणसांचे गुरु झाले. आणि त्या गुरुला आम्ही खऱ्या अर्थाने डोक्यावर घेतो. खऱ्या अर्थाने आम्ही त्या गुरुचा सन्मान करतो. आणि म्हणून आमच्या विरोधातच अशा पद्धतीनं एखाद्या 2-4 स्वार्थाने बरबटलेल्या माणसांनी गुरुला शिष्याच्या विरोधात असा ठेवणं हे अतिशय खरं तर हे विघातक काम आहे. हे धर्मद्रोही काम आहे. राष्ट्र जनगणनेचा मुद्दा इथं समोर ठेवून त्यांनी जे पत्रकं वाटत आहेत ते विषारी पत्रकं आहेत. त्या पत्रकावर प्रत्येक लिंगायत समाजातल्या व्यक्तींना आता बोललं पाहिजे. प्रत्येक खऱ्या अर्थाने बसवादी शिवाचार्यांनी, बसवादी गुरुंनी, एवढंच नाही तर वीरशैव समजून खऱ्या अर्थाने आपली विचारधारा सांगणाऱ्या कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी सुद्धा आता बोललं पाहिजे. आता कारण आमच्या अस्तित्वालाच आता धोका निर्माण झालेला आहे. आमच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. नुसतं पत्रकावर महात्मा बसवेश्वर टाकला म्हणजे यांनी बसवेश्वर स्वीकारला का? मग महात्मा बसवांना म्हणतात हा कुणाचा, हा कुणाचा, हा कुणाचा असे म्हणू नका. हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा असेच म्हणवी देवा. हे कुडल संगम देवा, सर्वांना तुझ्या घरचा पुत्र म्हणव. मग ही धारणा तुमची असती तर या देशावर पारतंत्र्यच आलं नसतं. तुमची धारणा कोणती आहे? तुमची धारणा मणूतल्या कायद्याची आहे. मणूचा कायदा काय सांगतो? वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी या समाजाची सर्वप्रथम विभागणी करणारे राष्ट्रद्रोही कोण आहेत? मग खरं तर समाज विघातक कार्य तुम्ही केलं आणि आम्हाला तुम्ही राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देता. बांधवांनो, आम्ही यावर थोडा विचार केला पाहिजे. यावर विचार करत असताना यांनी त्या पत्रकात असं लिहिलेलं आहे की जनगणना ही ब्रिटिशांनी केलेली आहे. त्यांनी मान्य केलंय की 1871 पासून जनगणना सुरू झाली आणि 1871 पासून ते 1931 पर्यंत नव्हे 1961 पर्यंत लिंगायताची स्वतंत्र जनगणना झालेली आहे. आणि यांचं म्हणणं आहे की ती ब्रिटिशांनी केलेली आहे. 61ला ब्रिटिश होते. बरं, ब्रिटिशांनी जर केली असेल आणि ब्रिटिशांनी तोडा आणि फोडासाठी जनगणनेचं जर रूप या भारतामध्ये आणलं असेल तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनगणना कशाला करताय? मग वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्माची जनगणना करत असताना तुम्ही मग कशाचा आधार घेताय नेमका? आणि यांना मग 1971ची जनगणना नकोय, मग 81ची, 91ची शोधण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. 1861ची जनगणना शोधून काढा. बॉम्बे गॅजेट काढा, बंगालचं गॅजेट काढा, मद्रासचं गॅजेट काढा आणि त्या गॅजेटमध्ये पहा लिंगायत कोण आहेत. त्या गॅजेटमध्ये लिंगायत स्वतंत्र आहेत. जसे या भारतामध्ये जैन आहेत, जसे या भारतामध्ये ख्रिश्चन आले, जसे या भारतामध्ये मुस्लिम आहेत, जसे या भारतामध्ये बौद्ध आहेत, जसे या भारतामध्ये वैदिक आहेत, त्याच पद्धतीनं या भारतामध्ये लिंगायत आहेत. त्याच पद्धतीनं या भारतामध्ये लिंगायताची संस्कृती आहे. आणि आमच्या संस्कृतीला नष्ट करण्यासाठी, आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या अस्मितेवर घाला घालण्यासाठी तुम्ही आम्हाला एक लांब सडक धर्म देताय. हिंदू, वीरशैव, लिंगायत नावाचा जगाच्या पाठीवर हातभर लांब धर्म असतो. तुम्ही आम्हाला शिकवणार? मग ह्याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे बांधवांनो. म्हणजे हिंदू, वीरशैव, लिंगायत लिहित असताना एच फॉर हिंदू लिहायचा, विषय संपला, बाकीच्या अस्तित्व संपलं. मग आमच्या बाबजाद्यांनी आमचं अस्तित्व जे टिकून ठेवलं, आम्हाला जो प्रेरणादायी इतिहास दिला, त्या इतिहासाला मोडीत काढण्याचं काम यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे पत्रकं वाटल्यानं समाजामध्ये कुठल्याही पद्धतीचा वेगळा भाव जाणार नाही. समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये एक उत्तेजित होतोय. समाज आम्हाला तुम्ही जे काही समाज विघातक म्हणता, या समाज विघातका लोकांचं मग राष्ट्रसंतांनी नेतृत्व केलं. म्हणजे तुम्ही राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यापेक्षा मोठे झालात, यांच्यापेक्षा तुम्ही ज्ञानी झालात का? महाराष्ट्रातले पहिले MBBS आहेत राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, ज्यांनी मन्मथ स्वामीच्या इतिहासाचा, महात्मा बसवण्णाच्या इतिहासाचा जागर संबंध दक्षिण भारतात नव्हे तर संपूर्ण देशात केलेला आहे. आणि त्यांच्या पश्चात
तुम्ही अशा पद्धतीची खेळी भक्तिस्थळाहून खेळण्याचा प्रयत्न करताय. भक्तिस्थळ माझ्या आप्पाजींचं आवडतं ते पावन त्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या चरणाने स्पर्श झालेलं भक्तिस्थळ आहे. त्या भक्तिस्थळ म्हणजे आमचं प्रेरणास्थान, आमचं आदराचं स्थान, आमचं आंदोलनाचं स्थान, आमच्या प्रेरणेचं स्थान. कारण लिंगायत धर्म आंदोलनाची चळवळच आप्पा ज्या ठिकाणी विसावलेत ना, आप्पा ज्या ठिकाणी आप्पाने आपला देह ठेवलाय सध्याला, त्या जागेतनं लिंगायत आंदोलनाची सुरुवात झालेली आहे बांधवांनो. आणि तुम्ही त्या जागेला राष्ट्रद्रोही म्हणताय, तुम्ही त्या जागेला देश विघातक कृती करणारं ठिकाण म्हणताय. आणि लिंगायत शांत बसतील? लिंगायत तुम्हाला शेंड वाटतात? लिंगायताच्या भावनेला खेळायचा प्रयत्न करू नका. आम्ही जेवढे शांत आहोत, आम्ही संविधानिक मार्गाने लढा लढतोय. आमचा महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतात 21 मोर्चे झालेले आहेत. लातूरचा मोर्चा दक्षिण भारतातला सर्वात मोठा मोर्चा माझ्या लिंगायत समाजाने काढला. त्याचं नेतृत्व आप्पांनी केलेलं आहे. लातूरच्या मोर्चातलं ऑन रेकॉर्ड आप्पाचं भाषण प्रत्येक शिवाचार्यांनी, प्रत्येक कीर्तनकारांनी, प्रत्येक महाराजांनी आणि प्रत्येक लिंगायत बांधवांनी आता पुन्हा ऐकण्याची गरज आहे. आप्पा आपल्यात जरी नसले तर आप्पाचा श्वास, आप्पाचं स्वप्न, आप्पाचा विचार, आप्पाचं तत्व, आप्पाचं अध्यात्म आणि आप्पानं घडवलेली लिंगवंत संस्कृती आम्हाला जिवंत ठेवायची आहे. तुम्ही आम्हाला मनुवाद्यांच्या दावणीला बांधताय. आम्ही अवैधिक असताना सुद्धा, आम्ही यज्ञ संस्कृतीचा नायनाट करणारे वीरभद्राचे वंशज असताना सुद्धा तुम्ही आम्हाला पुन्हा त्या यज्ञात नेऊन टाकताय फक्त तुमच्या चारदोगाच्या स्वार्थासाठी. हा अतिशय कपटी भाग आहे. हे षड्यंत्र आहे आणि हे षड्यंत्र लिंगायत समाजाने हाणून पाडलं पाहिजे. आहे ना, आमच्यात मतभेद असतील थोडेसे, पण आमच्यात मनभेद नाहीत. आमच्यात असेल थोडासा विषयवाद, आमच्यात असेल लिंगायत ह्याच्यामधला थोडासा वाद, पण त्या वादामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं आग लावून त्या वादाला एका वेगळ्या वर्णावर नेण्याचा जे प्रयत्न केला जातोय बांधवांनो, तो थांबला पाहिजे. परमपूज्य आप्पा असताना असे पत्रक वाटण्याचं धाडस तुमचं का झालं नाही? ताकद नव्हती ना तुमची तेव्हा? कुठंतरी बसायचे. हे आप्पाने आव्हान केल्यानंतर सुद्धा ही कुणाच मोर्चामध्ये दिसली नाहीत आम्हाला ही मोरकी. का? कारण लिंगायत समाजाने ज्या मागण्या केल्या होत्या त्यातली पहिलीच मागणी होती की लिंगायताला संविधानिक धर्ममान्यता द्या. आणि आम्ही काही मग भारतामध्ये कायदा चालतो ना, आपला देश कुठल्या पोथीनुसार पुराणानुसार चालत नाही आणि आपला देश मनुच्या कायद्यानुसार चालत नाही. माझा देश राष्ट्रसंत खऱ्या अर्थाने भारतीय संविधानानुसार चालतो. मग संविधानातलं कलम काय सांगतं? संविधानातलं जे काही कलम आहेत, आपण कलम 25 बघूया. कलम 25 मध्ये अधिकार दिलाय आम्हाला आमचा धर्म पाळण्याचा. मग आमचा धर्म लिंगायत आहे, आम्हाला पाळण्याचा अधिकार आहे. तुम्ही कोण आहात? आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणता आमचा धर्म पाळत असताना, आम्हाला समाज विघातकी म्हणता धर्म पाळत असताना. हीच ताकद असेल तुमची तर दुसऱ्या धर्मवाल्यांना म्हणून बघा ना. तुम्हाला उभं लक्षात घ्या. आम्हाला कलम 26 मध्ये सांगितलंय प्रत्येकाची धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचं, त्याच्या संस्कृतीचं रक्षण करण्याचा आम्हाला नैतिक आणि पूर्णतः हक्क आहे. आमचा मूलभूत हक्क आहे आमचा तो. आणि त्या हक्काला आम्ही मागत असताना संविधानाच्या माध्यमातून देशाकडं, तर तुम्ही आम्हाला चोख समाज विघातक कृती म्हणताय, देशफोडे म्हणताय. बांधवांनो, विचार केला पाहिजे. इथं 100% आम्ही अतिशय चिंतन करणं आता गरजेचंच आहे. चिंतन झालं पाहिजे समाजामध्ये, समाजामध्ये विचाराचं चिंतन झालं पाहिजे. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही चर्चेसाठी या. आम्ही तयार आहोत. आमचे पुरावे घेऊन, आमच्या बसवण्णाची वचनं घेऊन, आमच्या मन्मथ स्वामीची अभंग घेऊन, आमच्या बसवदासाची अभंग घेऊन, आमच्या लक्ष्मण महाराजांची अभंग घेऊन आम्ही तुमच्या समोर बसायला तयार आहोत. खुली समाजात येऊन चर्चा करा. विष पेरण्याचं काम करू नका. आम्ही तयार आहोत तुमच्याकडं. आम्ही संविधान घेऊन यायला तयार आहोत. तुम्ही तुमची मनुस्मृती घेऊन या, आम्ही आमचं संविधान घेऊन येऊ आणि मग बघू आपण त्याच्यामध्ये आम्ही कुठं बसतोय ते तुम्हाला आम्ही सांगू. 1931चे जनगणनेमध्ये शिखाची आणि जैनांची सुद्धा स्वतंत्र जनगणना होती आणि मग नेहरू सरकारमध्ये ते सगळे धर्म डिझॉल्व्ह करण्यात आले आणि हिंदूमध्ये टाकण्यात आलं. त्याच्यामध्ये शीखही होते, जैन बांधव होते आणि आम्ही होतो. 1962ला शीख धर्मियांनी मोठं आंदोलन उभं केलं. त्यांनी सांगितलं की 31च्या जनगणनेमध्ये आम्ही स्वतंत्र आहोत, म्हणजे आम्ही आमचे स्वतंत्र अस्तित्व आहे. मोठं आंदोलन उभं केलं त्यांनी
आणि त्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि त्यांना मायनॉरिटी स्टेटस सहित संविधानिक त्यांची नोंद झाली, एस फॉर सिख. आणि नंतर 2014 मध्ये पुन्हा मायनॉरिटी स्टेटस मिळवलं जैनांनी. आणि तेव्हा मग तुम्ही राष्ट्रभक्तीचे धडे आणि प्रमाणपत्र देणारे कोण्या बेळात लपून बसला होता? म्हणजे फक्त लिंगायतांनी आपली मागणी हक्क मागितले की तुम्हाला आम्ही द्रोही दिसतोय. तसं तर सध्याला तुम्ही सगळ्यांनाच फक्त हिंदू म्हणून लिहिना गेलं की मग झालं बाकी सगळं हे आम्हाला वैरी ठरवत आहे. अहो स्वतः सुप्रीम कोर्ट सांगतंय की हिंदू वे ऑफ लाईफ, ती जगण्याची एक पद्धत आहे. स्वतः RSSचे आदरणीय भागवतजी सांगतायत की हिंदू हा धर्म नाहीच आहे, हिंदू संस्कृती आहे. स्वतः या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सांगतात हिंदू ही जगण्याची एक पद्धत आहे आणि जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रत्येक या भारताच्या मातीमधला माणूस हिंदू संस्कृतीशी जुटून आहे. आम्ही कुठं नाही म्हणतोय, आम्ही सांगतोय ना, आम्हाला स्वाभिमान आहे त्या संस्कृतीचा, आम्हाला स्वाभिमान आहे त्या अस्मितेचा. आणि त्या अस्मिता आम्ही जगत असताना, आम्ही त्याच संस्कृतीमधून आता संविधानिक आम्ही हक्क मागत असताना आम्हाला तुम्ही विघातक या शक्तीमध्ये टाकताय. या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा बांधवांना आपण विचार करतो तेव्हा धर्मलढा काय आत्ताच उभा राहिला नाही. खुद राष्ट्रसंतांनी अनेक प्रवचनामध्ये सांगितलं की 1983 मध्ये इंदिरा गांधी सोबत राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांची भेट झाली होती आणि या भेटीमध्ये आप्पाजींनी तशा पद्धतीचं निवेदन त्यांनी तिथं दिलेलं होतं. वीरशैव हा स्वतंत्र धर्म आहे आणि त्याची नोंद स्वतंत्र व्हावी म्हणून. परंतु दुर्दैवाने 1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या झाली आणि इंदिरा गांधीच्या नंतर येणारे सरकार हे अस्थिर सरकार होते आणि त्या सरकारामध्ये पुन्हा मध्ये फार मोठा गॅप पडला. मग ती वीरशैव नावाची जी काही मागणी होती ती नंतर सरकारने फेटाळली. नंतर वीरशैव लिंगायत नावाची 2008 मध्ये ती मागणी पुन्हा करण्यात आली. तीही मागणी सुशीलकुमार शिंदे साहेब असताना आणि केंद्रामध्ये सरकार काँग्रेसचं असताना त्यांनी म्हटलं की वीरशैव लिंगायत असे दोन जोड शब्द ह्याच्यामध्ये मागणीमध्ये येऊ शकत नाही. आणि वीरशैव म्हटलं, सैव म्हटलं की सैव संस्कृती येते, तो धर्म नाही आहे, ते रिलिजनमध्ये बसत नाही. आणि मग त्यावेळेस मात्र पुन्हा मग खऱ्या अर्थाने लिंगायत ही मागणी आम्ही केली. राष्ट्रसंत आप्पाजीच्या नेतृत्वाखाली, आदरणीय परमपूज्य माताजीच्या नेतृत्वाखाली असे अनेक महनीय व्यक्ती, आदरणीय भालकीचे परमपूज्य आप्पाजी असतील, सगळेही महनीय व्यक्तिमत्व आज ह्या समाजामध्ये नेतृत्व करत होते. अनेक लिंगायताचं समाजामधले वेगवेगळ्या पक्षाचे नेतृत्व या मोर्चामध्ये सामील होते. ह्या सगळ्यांना सरसगट तुम्ही देशविघातक म्हणता. तुम्ही कोण आहात? मग तुम्ही नेमकं कोण आहात? हा महत्वाचा भाग आहे. आणि अशीच तुम्ही जर राष्ट्रभक्ताची प्रमाणपत्राचं दुकानच काढलं असेल तर मग त्याची रेट काय ठरली नेमकी? राष्ट्रभक्तीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नेमकं रेट काय आहे? तर यांची रेट आहे फक्त रकाण्यामध्ये हिंदू, वीरशैव, लिंगायत लिहा आणि स्वतःचं वाटोळ करून घ्या. हा त्यांनी रेट ठरवलेला आहे राष्ट्रभक्तीचा. आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवताय तुम्ही? शरणांचा इतिहास पहा. अहो अनेक क्रांत्या झाल्या असतील सत्तेसाठी, अनेक क्रांत्या झाल्या असतील काहीतरी अजून आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी, अनेक क्रांत्या झाल्या असतील पैशासाठी, अनेक क्रांत्या झाल्या असतील स्त्रीसाठी, परंतु जगातली एकमेव कल्याण क्रांती आहे जी समतेसाठी झाली, जी बंधुतेसाठी झाली, जी लोकशाहीच्या मूल्यासाठी झालेली आहे. त्या शरणांचे आम्ही वारसदार आहोत आणि आम्हाला तुम्ही राष्ट्रभक्ती शिकवताय, आम्हाला तुम्ही शिकवणार. या गोष्टी समजून घ्या. जोपर्यंत आपल्याला आपला इतिहास माहीत होणार नाही बांधवांनो आणि इतिहासासाठी आपण पेटून उठणार नाही तोपर्यंत फार मोठी परिस्थिती असणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यामध्ये ते असं लिहितात एके ठिकाणी की ब्रिटिशांनी जनगणना ही फोडा आणि झोडा यासाठी आणली होती. आम्हाला काही देणं घेणं नाही. ब्रिटिश वाईट होते, ब्रिटिशांना आमच्या पूर्वजांनी हकलून वाट लावलेला आहे. ब्रिटिशांचा विषय इथं येतो कुठे? मग ब्रिटिशांचा कायदा तुम्हाला चालतो, ब्रिटिशाचं पिनल कोड चालतं, ब्रिटिशांच्या अनेक सुविधा चालतात, ब्रिटिशाचं निर्माण केलेलं जेल चालतं, ब्रिटिशाचं निर्माण केलेलं मेल चालतं, ब्रिटिशाचं निर्माण केलेलं रेल चालतं. आणि फक्त लिंगायताची मागणी समोर आली की फक्त ब्रिटिश दरबारी तुमची नोंद होती. किती मोठं षडयंत्र आहे. नोंद तर तशी मग शीख बांधवांची पण होती, जैन बांधवांची पण होती. मग त्यांनी जेव्हा स्वतंत्र मागणी केली तेव्हा कोणी हा सूर आवळला नाही, धमक नव्हती ना. हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे बांधवांनो. म्हणून माझी सर्व लिंगायत बांधवांना विनंती आहे की आपण या देशाचे अतिशय मूलभूत घटक असताना या घटकांना वारंवार डावलण्याचा जो उपयोग होतो आहे
की जनगणनाच होऊ नये यांची. बरं, यांची जनगणनाच झाली तर मग तुकडे तुकड्यामध्ये झाली पाहिजे. मग कशी झाली पाहिजे? काही जणांची मग लिंगडेर म्हणून झाली पाहिजे, मग काही जणांची वीरशैव म्हणून झाली पाहिजे, काही जणांची लिंगायत म्हणून झाली पाहिजे, काही जणांची आता मग हिंदू वीरशैव लिंगायत म्हणून झाली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा हा सगळा गोंधळ केला जाईल, संभ्रम निर्माण केला जाईल आणि या संभ्रमातून समाजाची फार मोठी हानी होणार आहे. समाजाच्या अस्तित्वाचा खरा प्रश्न आहे. म्हणून महात्मा बसवेश्वरांची विचारधारा समजून घेत असताना बसवण्णांनी जोडो अभियान सांगितलं. काही जण म्हणतात की महात्मा बसवेश्वरांनी स्वतंत्र लिंगायत धर्म आहे अशी घोषणा कधी केली का? केली. बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. पण बसवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की जेव्हा शरण हरळय्या आणि शरण मधुरस या दोन शरणांमध्ये कलावती आणि शिलवंत या दोघांचं लग्न होतं, हा विवाह सोहळा होतो. तसं शरण हरळय्या हा पूर्वाश्रमीचा चांभार व्यवसाय करणारा आणि शरण मधुरस हा पूर्वाश्रमीचा ब्राह्मण वर्णामधला. मग ह्या दोघांचा विवाह होतो, ह्या दोन्ही म्हणजे शिलवंत आणि कलावतीचा. आणि मग यांचा विवाह झाल्यानंतर काही धर्ममार्तंड हे राजा बिज्जळाच्या दरबारामध्ये जातात आणि राजा बिज्जळाच्या दरबारात जाऊन सांगतात, ते धर्ममार्तंड जाऊन सांगतात की बसवण्णांनी धर्मद्रोह केलेला आहे. आणि हा दोन धर्मामधला हा विवाह. बसवण्णांनी स्पष्टीकरण दिले. हा संवाद कधी वाचला का? माझी त्या शिवाचार्यांना विनंती आहे, जे स्वतःला हिंदू वीरशैव लिंगायत असं लांबलचक नाव घेऊन फिरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपण तर एकाच माझ्याच बसवादी शरणांच्या एका शरणांच्या वचनावर आपण PhD केलेली आहे. आपण स्वतःला समोर डॉक्टर लावून घेता आदरणीय आप्पाजी. मग आलमप्रभू देवांची वचनं आपल्याला माहीत आहेत ना? त्या वचनामध्ये कुठे हिंदू लिहिलंय का? आपण तर त्यावर डॉक्टरेट मिळवली. हा भाग आपण समजून घेतला पाहिजे. अनेक शरणांच्या विचारावर इथं PhD झालेल्या आहेत. एक हिंदू कुठं शब्द आहे उल्लेख? बरं, परमरहस्यामध्ये कुठं आहे? बरं, तुमच्या सिद्धांत शिखामणीमध्ये तर कुठं आहे का? मग हे कुठून काढलंय तुम्ही? समाजामध्ये उचकवण्याचं 20 वर्षामध्ये निश्चित काही जणांच्या टिशूवर हिंदू आहे. हिंदू लिंगायत आहेच ना. पण फक्त हिंदू आहे असा एक लिंगायत दाखवा. फक्त हिंदू आहे असा दाखवा कोणी. म्हणजे आमचे पूर्वज काही त्यांना इतिहास माहीत नव्हता? हो, माहिती होता. म्हणून त्यांनी बरोबर आपलं अस्तित्व जोडलेलं आहे सोबत. काहीच मोजक्या टिशा असतील पण स्वतंत्र लिंगायत आहे प्रत्येक. अशा काही अनेक टिशा आहेत माझ्याकडे. मी स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या कागदपत्राची आपण पाहिली पाहिजे. बरं, एका जगद्गुरूच्या टिशूवर फक्त लिंगायत आहे. जगद्गुरूच्या टिशूवर. अनेक जगद्गुरूच्या टिशूवर तुम्हाला लिंगायत सापडतं. मग असा एक तरी जगद्गुरू दाखवा, पंचाचार्यामधला दाखवा, शिवाचार्यामधला. फक्त त्यांच्या टिशूवर धर्म म्हणून फक्त हिंदू आहे, बाकी कुठलाच उल्लेख नाही. असं कोणी आहे का? हा भाग जेव्हा आम्ही समजून घेतो तेव्हा लक्षात येतं बांधवांनो की आपण कुठंतरी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. महात्मा बसवण्णांनी त्या प्रसंगामध्ये स्पष्ट संवाद केलेला आहे राजा बिज्जळासोबत. ते राजा बिज्जळाला म्हणतात की मी कुठलाही धर्मद्रोह केलेला नाही, कारण मी एक नवीन व्यवस्था उभी केलेली आहे आणि त्याच व्यवस्थेचं नाव आहे लिंगायत. इष्टलिंगधारी आहे दोघं पण. त्यांच्या पण गळ्यात इष्टलिंग आहे, यांच्या पण गळ्यात इष्टलिंग आहे. यांच्या पूर्वाजीचा धर्म, पूर्वाजीची जात काय होती माहीत नाही, नष्ट झालेली आहे, ती मी केलेली आहे. खुद महात्मा बसवण्णा म्हणताय तिथं आपलं स्पष्टीकरण देत असताना. मग कोण म्हणतं महात्मा बसवेश्वरांनी धर्मस्थापन केला नाही म्हणून? आणि तिथून इष्टलिंगधारी परंपरा खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे. आणि म्हणून इष्टलिंगाचे जनक महात्मा बसवण्णा आहेत हे सगळ्या संशोधकांनी सिद्ध केलं. हो, संशोधकांनी सिद्ध केलं. संशोधकाची नावं वाचा कधीतरी. ते फार अभ्यास करणाऱ्या माणसांना माझा आव्हान आहे. आपण तर प्रशासकीय अधिकारी म्हणून घेता स्वतःला. मग महात्मा बसवण्णाच्या विचारधारेतला अभ्यास करत असताना रेफरन्स घ्या. काय वाचा मग तुम्ही वाचा सी.पी. ब्राउन. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर माझ्या बसवण्णावर ज्यांनी ग्रंथ लिहिला तो सी.पी. ब्राउन वाचा. रिजनिंग लँड अँड वर्ल्ड वाचा. आर.ई. अथॉन्स वाचा. सर जेम्स कॅपेबल वाचा. इयर थर्डस्टन वाचा. सर आर्थर माइल्स वाचा, ज्यांनी लँड ऑफ लिंगम नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. लँड ऑफ लिंगम. या जमिनीवर लिंगायत सुरुवातीला आले भारतामध्ये. आम्ही भारताचे मूळ आणि आम्हाला तुम्ही देशद्रोही म्हणताय. लँड ऑफ लिंगम वाचा. अभ्यासासाठी अजून दुसरा एक आहे. 1933 मध्ये त्यांनी ते खऱ्या अर्थाने ग्रंथ प्रकाशित केला. जेथे इथियन्स वाचा. तो तर फ्रेंच मशनरी होता. त्यांनी महात्मा बसवण्णाचं कार्य सांगितलंय. रेणुकाचार्याचं नाही सांगितलं. का नाही बुवा सांगितलं मग? कारण या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे
की लिंगायत विचारधारेचा संस्थापक म्हणजे वीरशैव विचारधाराचा संस्थापक आदरणीय जगद्गुरू रेणुकाचार्य आहेत. मग मला प्रश्न पडतो कधी कधी, फार मी छोटा माणूस आहे पण समाजाचा घटक आहे ना. डोक्यावर विभूती आहे, गळ्यात इष्टलिंग आहे, महात्मा बसवण्णाच्या रक्तातला वारसदार आहे. आणि मग मला प्रश्न पडतो, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. मग माझा पहिला प्रश्न असा आहे की जर या लिंगायताची म्हणजे या तत्वाचा प्रचारक महात्मा बसवण्णा असतील तर मग जगामध्ये 1882ला बसवण्णाचा पुतळा उभा राहतो, प्रचारकाचा धर्मसंस्थापकाचा उभा राहायला पाहिजे. बुद्धाचा धर्मसंस्थापक तथागत बुद्धाचे पुतळे आहेत जिकडं तिकडं, आणि नंतर मग प्रचारकाचे आहेत. लक्षात घ्या, जैनामध्ये बघा तुम्ही वर्धमान महावीरांचे पुतळे आहेत जिकडं तिकडं, आणि मग प्रचारकाचे पुढचे पुतळे उभे राहिले असतील. शीख धर्मामध्ये तसंच आहे, गुरु नानकांचे पुतळे, नंतर मग सगळी नवगुरु परंपरा. आणि मग तुम्ही कुठल्याही धर्मसंस्थापकाचा जेव्हा विचार करता तेव्हा जगामध्ये धर्मसंस्थापकाचे पुतळे आहेत, धर्मसंस्थापकाचे विचारधारा आहे. आणि मग माझा प्रश्न असा आहे की जर लिंगायत आणि वीरशैवाचा धर्मसंस्थापक एकीकडे बघा ना, किती म्हणजे दुप्पटी भूमिका घेताय तुम्ही. माझी त्या शिवाचार्यांना विनंती आहे, यांची नावं आहेत पत्रकावर, त्यांना विनंती आहे आपण भेटू, आपण चर्चा करू. निश्चित समाजातली, माझ्या समाजातली अनेक विद्वान माणसं आहेत, अनेक संशोधक आहेत ज्यांनी उभं आयुष्य या विचारधारेसाठी वाहून घेतलेलं आहे. अहो तुम्ही काय 5-10 वर्ष झालं त्या मठावर बसून अभ्यास करत असाल धर्माचा. माझ्या समाजातले वयाची 80-85 वर्ष ज्यांनी खऱ्या अर्थाने या धर्माच्या तत्वामध्ये आपला विचार व्यक्त केलेला आहे, संशोधन केलेलं आहे, ती माणसं वाचा ना तुम्ही. तुम्ही मंजप्पा हर्डेकर सरांचं संशोधन वाचा, JN फांडसरचं संशोधन वाचा, फगू हळकट्टी सरांचं संशोधन वाचा, तुम्ही डॉक्टर कलबुर्गी सरांचं संशोधन वाचा, तुम्ही प्रोफेसर साखरे सरांचं संशोधन वाचा, तुम्ही डॉक्टर PB देसाई सरांचं संशोधन वाचा, आणि ह्याच्यामध्ये कुठेही लिंगायत हिंदू असल्याचा उल्लेख सांगा. मग तुम्ही कुठलं घेऊन बसलाय? तुम्ही कोणतं संशोधन समोर आणताय? आम्हाला दाखवा ना. कागद मागतोय आम्ही पुराव्याचे, आम्ही देतोय तुम्हाला, तुम्ही आम्हाला पुरावे द्या. समाजातल्या काही अज्ञानपणाचा फायदा घेताय तुम्ही, आम्ही घेऊ देणार नाही. का घेऊ देणार नाही? कारण आम्ही त्या समाजाचे घटक आहोत. आम्हाला राष्ट्रसंतांनी स्वप्न दिलंय शेवटच्या श्वासामध्ये. काय स्वप्न होतं? राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणतात, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला लिंगायत धर्माचं आंदोलन पुढे न्यायचंय आणि लिंगायताला न्याय द्यायचा आहे. आणि त्याच स्वप्नाला आम्हाला शपथ दिलेली आहे राष्ट्रसंतांनी, आणि आम्हाला राष्ट्रसंतांची शपथ आमच्या जीवापेक्षा प्यारी आहे. तुम्ही आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणलात काय आणि राष्ट्रविघातक म्हणलात काय? ज्यांनी मोर्चामध्ये राष्ट्रसंतांची शपथ घेतलेली आहे तो माणूस आता खऱ्या अर्थाने तुम्हाला जाब विचारेल आणि तुम्हाला त्याची उत्तरं द्यावे लागतील. उत्तरं द्यावे लागतील तुम्हाला त्याचे. आप्पाजीचं एक सुद्धा प्रवचन काढा, कीर्तन प्रवचन आम्ही ऐकलेत, आणि त्या कुठल्याच प्रवचनामध्ये, कुठल्याच कीर्तनामध्ये आप्पाने असला हिंदू, वीरशैव, लिंगायत नावाचा कधी काही धर्म सांगितलाय? जुने जागते आप्पासोबत शिष्य आहेत. माझी कीर्तनकारांना सर्वांना विनंती आहे, आपण आता शांत बसता कामा नये. आपण गप्प बसणं हा मॅसेज अत्यंत चुकीचा जाईल. आप्पांनी आपल्याला खऱ्या अर्थाने जे संस्कार केलेले आहेत. कोणीही एखाद्या कीर्तनकारांनी फेसबुक लाईव्ह आलं पाहिजे. कीर्तनकारांनी आता पेपरवर स्पष्ट दिलं पाहिजे की आम्ही कोण आहोत नेमके, आम्हाला आप्पांनी कोणती शिकवण दिलेली आहे, आम्हाला कोणती दीक्षा दिलेली आहे. भक्तिस्थळावर लाखो समाजाला आप्पांनी दीक्षा कोणती दिलेली आहे? हिंदू दीक्षा दिली का वैदिक दीक्षा दिली? हे जाब आम्ही विचारलं पाहिजे. जाब विचारला नाही तर असे काही माणसं येतील आणि माझ्या समाजाचा फार मोठा घात करतील. बांधवांनो, यामध्ये स्पष्ट लिहितात होते, यांची मजल बघा कुठपर्यंत गेली. हे म्हणतात की जी लिंगायतला संविधानिक धर्म मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा मागणारे सगळी माणसं हे राष्ट्रद्रोही आणि राष्ट्रविघातक आहेत. सावध झालं पाहिजे. आज जर आम्ही प्रश्न विचारला नाही ना यांना, तर उद्या आम्हाला अजून काही नाम, आता राष्ट्रद्रोहीपेक्षा अजून कोणती शिक्षा आहे? आणि माझं मग त्या व्यवस्थेलाच आव्हान आहे की जर आम्ही राष्ट्रद्रोही असू तर मोर्चामध्ये, सगळ्या 18-22 मोर्चामध्ये जवळपास माझा 6 ते 7 कोटी लिंगायत समाज सगळा दक्षिण भारतामधला एकत्रित होता. तो स्वतःला इष्टलिंगधारी समजतो, स्वतःला लिंगायत समजतो. यांचं काय करणार तुम्ही? यांच्यावर तुम्ही काय गुन्हे दाखल करणार? ह्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बांधवांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं जे चाललंय आता राष्ट्रीय जनगणना असल्यामुळे आता हे बिळातून बाहेर आलेले आहे, ते पण आप्पाच्या पश्चात. तर ह्या गोष्टी होऊ देता कामा नये. आप्पाच्या प्रत्येक सद्भक्तांनी
माझ्यासहित ती आमची जबाबदारी आहे, लक्षात घ्या. कारण महात्मा बसवण्णाची विचारधारा आम्हाला पुढे न्यायची असेल तर आम्हाला उठावं लागेल, त्यांना जाब विचारावं लागेल. समाजामध्ये आता लोकशाहीमध्ये आम्हाला पुन्हा एकदा एक उग्र स्वरूपाचं आंदोलन उभं करावं लागेल. आणि सुरू झालेलं आहे ते समाजामध्ये, हे चिंतन सुरू झालेलं आहे. तुम्ही वचनं तर खोडू शकत नाही ना. अहो, जगातला एकमेव धर्म आहे ज्या धर्म संस्थापकाच्या हस्ताक्षरामधली वचनं उपलब्ध आहेत, हस्ताक्षरामधली. तुम्ही बाकीचं काही खोडच्या, पण आमच्या हृदयावर जे नाव ठेवलंय ना कोरूनच, आणि आमच्या रक्ताचा डीएनएच महात्मा बसवण्णाचा असल्यामुळं तुम्ही काय खोडू शकता? बाकीच्या पाट्या खोडच्याल हो, पण तुम्ही वचनं कशी खोडणार जी खुद बसवण्णाच्या हस्ताक्षरामधली आहे? आणि महात्मा बसवण्णा त्याच्यामध्ये सांगतात, बोहिनीचा सुत नाव त्याचे व्यास, मार्कंडे खास मांगिनीचा, मंडुकाची कन्या थोर मंदोदरी, जातीची थोर विकाय की जे बेरडाचे पोटी, अगस्तीचा जन्म चांभारतो उत्तम दुर्वास, कोंडिनीतो नावी कसप्पे लोहार, तिनी लोकी बरवी प्रसिद्धी ती, जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार कुडल संगम देवा. जर लिंगायत जात असेल तर जातीचं श्रेष्ठत्व बसवण्णा सांगतात का? लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, आणि म्हणून स्वतंत्र धर्माची फक्त संविधानिक नोंद पाहिजे आम्हाला. एल फॉर लिंगायत. आप्पांनी खुद नारा दिलेला आहे. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी प्रत्येक मोर्चामध्ये दोन्ही हात वर करून आमच्या समाजाला सांगितलंय, येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये एल फॉर लिंगायत लिहा, एल फॉर लिंगायत लिहा. प्रत्येक निवेदनावर आप्पाची सही आहे, प्रत्येक भाषण आप्पाचा ऑन रेकॉर्ड आहे. आणि तुम्ही आप्पाच्या वारसदारांना राष्ट्रद्रोही ठरवताय, देश विघातक ठरवताय. फिरणं तुम्हाला इथून पुढं अवघड आहे. तुम्ही फिरत असताना चर्चेला या, आम्ही सर्व बांधव चर्चा करू. आम्ही राष्ट्रद्रोही आहोत ना, आम्हाला सिद्ध तर करू द्या. राष्ट्रभक्त असण्याचे प्रमाणपत्र घेऊन येतो आम्ही. या देशामध्ये लिंगायतांनी कशा पद्धतीनं रक्त सांडलेलं आहे, या देशामध्ये हनुमंत आप्पासारखा, शुभम मुस्तापुरेसारखा इष्टलिंगधारी रक्तातली ही माणसं देशाचं संरक्षण करतात, देशाच्या संसदेमध्ये या भारतीय नागरिकांचं नेतृत्व करतात. आणि अशा लिंगवंताला काही इथली देशविघातक ही फुटीरवादी माणसं जी वर्णव्यवस्था मानतात, ती वर्णव्यवस्था मानणारी माणसं आम्हाला अशा पद्धतीनं हेटाळणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुराव्यासहित आपण समोर येऊया, आपण खऱ्या अर्थाने चर्चा करूया. जंगम समाज असेल, लिंगायत असेल, यांच्यामधला असा जो काही वाद म्हणतोय आपण, तो वाद अजिबात असा निर्माण केला जातोय. माझी जंगम समाजाला हात जोडून विनंती आहे, प्रामाणिकपणे विनंती आहे की तुम्ही महात्मा बसवण्णाच्या विचारधारेचे गुरु आहात, त्यांचे प्रचारक आहात, लक्षात घ्या. त्या विचारधाराचे तुम्ही प्रचारक असाल तरच तुम्ही लिंगायताचे गुरु ठरता. तुम्ही जर वैदिक व्यवस्थेचे प्रचारक असाल तर तुम्ही गुरु नाही. तुम्ही कोण आहात मग? आहेत ना, दाखले आहेत. 19व्या शतकामध्ये हनगल स्वामी परळी वैजनाथच्या मंदिरामध्ये गेले, तेव्हा त्यांना प्रवेश नाकारला. 1919व्या शतकातली घटना सांगतोय तुम्हाला. माझी जंगम बांधवांना विनंती आहे, आपला इतिहास विसरू नका. तुम्हाला जे काही गुरुत्व प्रदान झालेलं आहे ते कोण दिलं? ते दिलेलं आहे महात्मा बसवण्णांनी. 12व्या शतकाच्या अगोदर जंगम सांगा. रामायणामध्ये जंगम आहे का? महाभारतामध्ये जंगम आहे का? वेदामध्ये जंगम आहे का? अरे कुठून काढला मग तुम्ही? आणि तुम्ही कुणीकडे नेऊन ठेवलाय मग समाजाला? कुणीकडे घेऊन जाताय तुम्ही? समाज आता येणार नाही. तुम्ही बसवण्णाच्या पथावर या, तुम्ही बसवण्णाच्या मार्गावर या, तर तुम्ही आमचे गुरु आहात. हे मी नाही सांगत आहे, हे बसवण्णांनी सांगितलेलं आहे. अन्यथा समाजाची दिशाभूल करणं सोडा. माझी सगळ्या शिवाचार्यांना हात जोडून विनंती आहे, जी खऱ्या अर्थाने या कटकारस्थानामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, जाऊ नका. कारण 19व्या शतकामध्ये हनगल स्वामी परळी वैजनाथ मंदिरामध्ये जातात, त्यांना शूद्र म्हणून प्रवेश नाकारण्यात येतो. इतिहास वाचा, लिहून ठेवलेला आहे. इतिहास वाचला पाहिजे आपण. आम्ही अभ्यासू आहोत, तुम्ही पण अभ्यासू आहात ना भरपूर, मग वाचा ते आणि समाजाला सांगा मग ते का झालं तसं. ते तर हनगल स्वामी आहेत ना. आणि मग 19व्या शतकातली घटना आहे. अहो लांब कशाला जाता? लांबची घटना कशाला? इकडे एक सांगू आपण. आता लेटेस्ट टीव्हीवर तुम्ही बातमी पाहू शकता. 21व्या शतकातली बघू आपण. केदारपीठाचे जगद्गुरू, केदारपीठाचे जगद्गुरू, केदारपीठावर जेव्हा ढगफुटी झाली, अनेक माणसं गेले, असं झालं, भरपूर झालं. तिथं एक पूजेचा विशिष्ट असा भाग असतो, ती पूजा करण्याचा अधिकार केदारपीठाच्या जगद्गुरूचा नाकारला. कुणी नाकारला? तुमच्या हिंदूच्या शंकराचार्यांनी. कोण होते शंकराचार्य? शंकराचार्य स्वरूपानंद.
यांनी सांगितलं केदार पीठाचे जगद्गुरू हे शूद्र आहेत. ऑन रेकॉर्ड आहे टीव्हीवर. मी पुराव्यासहित बोलतोय, कारण मी पण ऑन रेकॉर्ड बोलतोय, ऑनलाईन बोलतोय. ऑनलाईन बोलत असताना माझी त्यांना विनंती आहे, आम्हाला देशविघातक ठरवण्याच्या अगोदर 1000 वेळेस विचार करा, नाहीतर तुमची पळता भुईथोडी करण्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण बसवनाची छावत, शरणांचा इतिहास पहा, रक्ताची पाठ कल्याणच्या भूमीमध्ये वाहिले, त्यांचे वारसदार आता आम्ही लिंगायताच्या नादाला लागण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न करू नका. आमचं देशावर जेवढं प्रेम आहे ते तुम्हाला दाखवण्याची गरज नाही, आमच्या पूर्वजांनी सिद्ध करून दाखवलंय. अहो, या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी म्हणतात, या देशाची माझा भारत देश हा लोकशाहीची जननी आहे आणि त्या लोकशाहीचे जनक महात्मा बसवण्ण आहेत. मोदीजींना जाऊन विचारा. आणि त्या बसवनाचे वारसदार आम्ही आहोत. आणि त्या वारसदारांना तुम्ही वेगळ्या देशविघातक कृतीमध्ये म्हणत असाल तर समाज गप बसणार नाही. बांधवांनो, आपण उठलं पाहिजे. तुम्ही धर्माला विरोध करा, तुम्ही तुमच्या संविधानिक मार्गाने विरोध करा, आम्ही आमच्या संविधानिक मार्गाने लढा करू ना. भारतीय राज्यघटनेनुसार आम्हाला तो अधिकार आहे. पण धर्म मागणी करणाऱ्या माणसाला तुम्ही जर देशद्रोही म्हणत असाल ना, तुम्हाला फिरणं महाग होईल. म्हणजे समाजामध्ये आम्ही काही सगळेच अशी झोपलेली माणसं नाही आहेत. माझ्या समाजात पण काही जागे झालेली माणसं आहेत. माझ्या समाजात पण अस्मिता आहे. माझ्या समाजामध्ये पण इष्टलिंगधारी, आम्हाला पण इष्टलिंगाची अस्मिता आहे, डोक्यावरच्या विभूतीचा सन्मान आहे. म्हणजे आम्हीही इतिहासाचे सच्चे वारसदार आहोत. आणि म्हणून जगद्गुरूंना विचारा ना. माझी आता केदारपीठाच्या जगद्गुरूला विनंती आहे, जगद्गुरू महास्वामीजी, आपण आता स्पष्ट भूमिकेवर आलं पाहिजे, अन्यथा सगळ्यांचं अस्तित्व नष्ट होईल. कारण स्वरूपानंदांनी तुम्हाला शूद्र म्हटलेलं आहे आणि तरीही तुम्ही आमचे गुरु आहात. का? कारण तुम्ही किमान वीरशैव बसवादी या विचारधारेच्या ह्याच्यामध्ये आहात. तुम्ही वैदिक विचारधारेचे पाईक नाहीयेत, प्रचारक नाहीयेत, प्रसारक नाहीयेत, म्हणून तुम्ही लिंगायताचे गुरु आहात. हे सगळीच माणसं लिंगायताचे गुरु कधी ठरतात तर ते महात्मा बसवण्णा या विचारधारेला फॉलो करत असतील तर. अन्यथा बेडा जंगम, बुडगा जंगम हे SCचे प्रमाणपत्र आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. आम्ही कधीही त्यांच्या कुठल्याच विकासामध्ये आड आणलं नाही. आणि डायरेक्ट तुम्ही एक काही मोजक्या 4-5 शिवाचार्याच्या म्हणा किंवा 4-5 कुठल्या तरी माणसांच्या, कुठल्या एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या स्वार्थापोटी तुम्ही समाजाची एवढी मोठी दिशाभूल करताय, समाजाला अशा पद्धतीनं टर्नअप करण्याचा प्रयत्न करताय, हे अत्यंत चुकीचं आहे बांधवांनो. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, हे पुरावे आहेत. कलम 15(1), 15(4), कलम 16 प्रमाणे कर्नाटक उच्च न्यायालयानं आदेश दिला की कर्नाटकामध्ये लिंगायतामधले जे काही पोट जाती आहेत त्या कोणाचंही आरक्षण जाणार नाही. ओबीसी असेल, ST असेल, NT असेल, SC असेल, ह्या सगळ्या पोट जातीचं आरक्षण हे शाबूत आहे. मध्ये लिहिले नाही तर की जर तुम्ही हिंदू वीरशैव लिंगायत नाही लिहिलं, धमकीचा एक प्रकारची, म्हणून आम्ही यांच्यावर कारवाई करा म्हणून सांगितलंय. हे खरे धर्मद्रोही आणि देशद्रोही आहेत. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे. काय धमकी दिलेली आहे की येणाऱ्या जनगणनेमध्ये जर तुम्ही हिंदू धर्माच्या रखाण्यामध्ये स्वतःची नोंद हिंदू वीरशैव लिंगायत करणार नाही तर तुम्ही देशविघातक आहात, तुम्ही देशद्रोही आहात. अशा पद्धतीची धमकीची पत्रकं सर्रास या देशामध्ये वाटली जातात आणि इथली प्रशासन व्यवस्था काहीच म्हणत नाही. हा भाग आम्ही समजून घेतला पाहिजे. कारण आम्हाला संविधानाचे अधिकार आहेत. आम्हाला भारतीय संसदेपुढे महात्मा बसवण्णाचा पुतळा आहे. तो हिंदू म्हणून नाहीये, तो लिंगायत म्हणून आहे. लिंगवंत संस्कृतीचा आणि अनुभव मंटपाचा अध्यक्ष, लोकशाहीच्या जननीचा हा पितामहा म्हणून भारतीय संसदेपुढे माझा बसवण्णा आहे. हिंदू म्हणून आहे का? बरं, कधी म्हणून तुम्ही हिंदू फिलॉसॉफीचा बसवण्णा म्हणून जगामध्ये सांगितलं? थोडं तरी वाटलं पाहिजे काहीतरी. ह्या गोष्टी आता जग बसवण्णा स्वीकारते म्हणून तुम्ही लगेच चिटकले का? नाही. बसवण्णांनी वैदिक संस्कृतीपासून पूर्णतः आम्हाला वेगळं केलं. जंगम व्यवस्था निर्माण केली ना आमच्याकडे. मग आमच्याकडे जंगम कशाला राहिले असते? आमच्याकडे ब्राह्मणच आले असते ना आमचे गुरु म्हणून. आमचे गुरु शंकराचार्य झाले असते, कशाला पंचाचार्य आणि शिवाचार्य झाले असते? हा भाग आम्ही समजून घेतला पाहिजे. जंगम व्यवस्था आणि ब्राह्मण व्यवस्था एवढं तरी समजून घेतलं पाहिजे आम्ही. हिंदूमध्ये ब्राह्मणाला पूर्ण अधिकार दिला पूजेचा, पाठाचा सगळा, आणि आमच्यामध्ये जंगमाला दिलेला आहे. जंगम खरं तर ही पदवी आहे. जंगम प्रचारक करणाऱ्याचं ते एक नामधिनान आहे. त्याला जातीत घातलं तो भाग सोडून द्या. हा भाग आम्ही समजून घेतला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन मला फक्त थोडंसं आता आपल्यासमोर मांडायचं आहे की महात्मा बसवण्णाची जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू संपूर्ण शासकीय जयंती साजरी होते. मग जर जगद्गुरू रेणुकाचार्य जर धर्मसंस्थापक असतील मग त्यांची जयंती साजरी व्हायला पाहिजे ना.
शासनामार्फत महात्मा बसवण्णाची जयंती का साजरी केली जाते? अर्थशास्त्राच्या संकल्पनेमध्ये 2019चा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. त्या अर्थसंकल्पमध्ये सीतारमण किंवा आदरणीय मोदीजींनी अर्थसंकल्पामध्ये महात्मा बसवण्णाची कायक आणि दासोह कन्सेप्ट टाकलेली आहे त्या अर्थसंकल्पामध्ये. मग ही कायक आणि दासोह कन्सेप्ट मग ही जर जगद्गुरू रेणुकाचार्याची असेल तर मग त्यांचं नाव का तिथं नाही? मग नेमकं रेणुकाचार्यांनी काय सांगितलं? कोणता धर्म सांगितला? तुम्ही महात्मा बसवण्णाला धर्माचा प्रचारक म्हणताय, मग प्रचारक कोण्या धर्माचा प्रचारक झाला ते तरी सांगितलं पाहिजे. हा भाग आम्ही समजून घेतला पाहिजे. गल्ली गल्ली जे काही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये जागोजागी महात्मा बसवण्णाची पुतळे आहेत. प्रचारकांची पुतळे नसतात हो, आधी धर्मसंस्थापकाचे असतात मग प्रचारकाचे असतात. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. पंडित नेहरूच्या भारताचा शोध या ग्रंथामध्ये महात्मा बसवण्णाच्या कार्याची नोंद आहे, पंडित नेहरूंनी नोंद केलेली आहे. किंवा छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये दसरा चौक इथे लिंगायत म्हणून जागा दिलेली आहे. शाहू महाराजांच्या बोर्डिंगचे नाव आम्ही कधीतरी बघितले पाहिजे. शाहू महाराजांनी लिंगायत बोर्डिंग काढलेली आहे. खरं तर ती वीरशैव बोर्डिंग पण नाही, हिंदू वीरशैव लिंगायत तर चुकून मी नाही. हे आता नवीन कुठला तरी नवीन धर्म स्थापन झाला, तुम्ही धर्मसंस्थापक व्हा त्या धर्माचे. परंतु समाजाची दिशाभूल करण्याचा काम केला जाऊ नये. समाजातल्या माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की आम्ही कधीही खुल्या मनानं ते आमचेच आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू. चर्चेमध्ये तुम्ही पण सगळे पुरावे घेऊन या, आम्ही पुरावे घेऊन येऊ. ऑन रेकॉर्ड बैठक ठेवा. आम्ही पंचाचार्यांना सुद्धा विनंती करतो, सगळ्या शिवाचार्यांना विनंती करतो, जे स्वतःला हिंदू वीरशैव लिंगायत समजतात त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की समाजामध्ये विष पेरण्यापेक्षा समाजामध्ये महात्मा बसवण्णाची विचारधारा पेरा. कारण या जगाला, या देशाला त्या विचारधारेची गरज आहे. तुमच्या वर्णव्यवस्थेची देशाला आता गरज नाहीये. तुमच्या जातीयतेची देशाला आता गरज नाहीये. तुमच्या अजून कुठल्या उपास तापास वर्तवैकल्याची देशाला गरज नाहीये. देशाला गरज आहे समतेची, देशाला गरज आहे ममतेची, देशाला गरज आहे शांततेची, देशाला गरज आहे विज्ञाननिष्ठा असलेल्या तत्वाची. आणि हे सगळी तत्व महात्मा बसवण्णाच्या शरणांच्या वचनामध्ये आहेत. आणि ही वचनच खऱ्या अर्थाने आमचा जीव की प्राण आहे. आणि त्या वचनावर कोणी जर आक्षेप घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्या वचनाला फॉलो करणाऱ्यांना तुम्ही जर देशद्रोही म्हणत असाल तर या देशाच्या लोकशाहीचे जनक महात्मा बसवण्णा आहेत, विचार करा. आणि ह्या लोकशाहीला फॉलो करणाऱ्या माणसाला तुम्ही नेमकं काय म्हणताय हे थोडंसं काळजीपूर्वक विचारपूर्वक लिहायला शिका. अन्यथा कलम कसाही तुम्ही जरी असलात तरी आम्ही सुद्धा कलम चालवणं जाणतो, हे आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. वीरशैव ही 38वी पोटजात आहे लिंगायत धर्मामधली. म्हैसूरचं राजपत्र 1881 नुसार याच्यामध्ये 38व्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याचा उल्लेख आहे. ह्या सगळ्या गोष्टी पुराव्याच्या असताना, सगळ्या गोष्टी आमच्या सोबत असताना आणि ह्यालाच धरून राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी फार मोठं चिंतन केलं. ते महाराष्ट्रातले पहिले MBBS आहेत. म्हणून किमान त्यांच्या विचाराला किंवा त्यांच्या विद्वत्तेवर, त्यांच्या पांडित्यपणावर, त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या चिंतनावर, त्यांच्या कार्यावर कोणी त्यांच्या पश्चात संशय घेण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांच्या भूमिकेवर कोणी जर वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या समाजातला कुठलाच बांधव हा ते सहन करून घेणार नाही. हे पहिलं स्पष्ट एक समाजाचा एक सेवक म्हणून या समाजामध्ये काम करणारा एक छोटासा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. बांधवांनो, सगळ्या मोर्चामध्ये आम्ही रस्त्यावर आप्पाजींच्या आदेशाप्रमाणे काम केलेलं आहे. आणि त्याच आदेशाला तुम्ही देशद्रोही राष्ट्रद्रोही म्हणत असाल तेव्हा ह्या पत्रकापासून आम्हाला झोप येत नाहीये. हे पत्रक जेव्हा वाचलं ना आम्ही तेव्हा आप्पांचा चेहरा आमच्या डोळ्यासमोर येतोय. पत्रकामध्ये तुम्ही असं करताय, तुमची हिंमत तेव्हा का झाली नाही? जेव्हा आप्पा हयात होते तेव्हा तुमची हिंमत झाली नाही. तेव्हा असे पत्रकं वाटायचे होत्या, मग लक्षात आलं असतं आमच्या. आप्पाच्या पश्चात तुम्ही चेक करताय का आम्हाला की आम्ही आप्पाचे अस्सल भक्त आहोत की कशा आहोत? आम्हाला चेक करण्यासाठी लिहिले ना तुम्ही हे सगळं. आम्ही चेक करून दाखवू, आम्ही चेक करू. आणि आता दुपटीनं आम्ही तुमच्या विरोधामध्ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आप्पांचा आदेशाप्रमाणे आम्ही काम करू. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कोणाच भूल पताफाला बळी न पडता भारतीय घटना वाचा, भारतीय संविधान वाचा, आपल्या आजोबाची कागदपत्र काढा, अनेक खासरा पत्रक काढा, त्या खासरा पत्रकाची आणि अनेक देशातल्या स्वातंत्र्याची पुरावे काढा. त्याच्यामध्ये कुठंच हिंदू वीरशैव लिंगायत अशा पद्धतीचा एकही नाव तुम्हाला सापडणार नाही. म्हणून यांना
प्रथम पद्धतीनं तुम्ही खऱ्या अर्थाने हे करा. माझी हिंदू म्हणणाऱ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की आम्ही आमचा संविधानिक लढा लढतो आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला 100% यश येणार आहे, कारण आमचा भारतीय संविधानावर विश्वास आहे. या पत्रकात लिहिणाऱ्या माणसांचा कदाचित संविधानावर विश्वास नसेल, त्यांचा मनूच्या कायद्यावर विश्वास असेल, त्यांनी खुशाल त्या कायद्यावर विश्वास ठेवावा. आम्ही वर्णव्यवस्था मानत नाही, आम्ही यज्ञ संस्कृती मानत नाही, आम्ही वर्तवैकल्य मानत नाही, आम्ही पंचसूतक मानत नाही, आम्ही दहन करत नाही. आम्ही आमचे जन्मापासूनचे मृत्यूपर्यंतचे संस्कार आमच्या बसवण्णांनी आणि शरण संस्कृती लिंगायतांनी सांगितलेल्या संस्काराने आम्ही आमचं कार्य करत असतो. तुम्हाला मानायचं नसेल तर तुम्ही खुशाल त्या वैदिक व्यवस्थेमध्ये जा, ते जाणवं परिधान करा आणि तुम्ही स्वतःला मेल्यानंतर दफन करण्याच्या भानगडीत पडू नका. स्वतःला जाळून घ्या, काही विषय नाही. माझी म्हणून विनंती आहे की लिंगायत धर्मसंस्कृतीची हे सगळे पथ्य आम्ही सगळे पाळणारे आदरणीय वंदनीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, परमपूज्य माताजी असतील किंवा अनेक जे काही धर्मगुरू माझ्या समाजात आज आहेत, जे बसवण्णाला फॉलो करतात, जे लिंगवंत संस्कृतीला फॉलो करतात, त्या सगळ्या धर्मगुरूंच्या त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण आता खुलं पत्रक काढा की नेमकं आम्ही कोण आहोत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जसा प्रश्न आहे तसा समाजातल्या अनेक कार्यकर्त्याला प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की यानंतर कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, जे आप्पाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने अध्यात्म सांगायला शिकले, ज्यांना आप्पानी धर्म शिकवलाय, ज्यांच्यावर आप्पांचे संस्कार झालेत, ज्यांना आप्पानी दीक्षा दिलेली आहे, ती माणसं इथून पुढं पेटून आप्पांनी जे सांगितलंय ते 100% सांगणार आणि त्याच पद्धतीने सांगावं अशा पद्धतीची आपणास विनंती करतो. आणि मी खऱ्या अर्थाने फेसबुक लाईव्ह येणार नव्हतो, कारण याच अनुभव मंडप फेसबुक लाईव्हवर मी 100 प्रवचनं वचनावर केलेली आहेत आणि म्हणून माझं त्या वैदिक व्यवस्थेला सुद्धा आव्हान आहे की मी वचनाचं स्पष्टीकरण बसवण्णाची वचनं पुरावे घेऊन केलेलं आहे. जर तुम्हाला काही राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही, समाजविघातकी असे काही कुठले आरोप करून काही करता आलं तर ते पुरावे आहेत, ऑनलाईन पुरावे आहेत, ते घ्या आणि तुम्हाला काही करता आलं तर बघा. थांबतो. धन्यवाद. शरणू शरणा.